नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थी मित्रांनी आपल्याला हा प्रश्न विचारला होता की सर, समजा जर आमची निवड अंशतः अनुदानित शाळेवरती म्हणजेच काय 20%, 40%, 60% किंवा 80% अशा संस्थेवरती जर आमची निवड झाली तर आम्हाला पगार किती राहणार? कारण की सर्वजण असे सांगतात की सर, या ठिकाणी शिक्षण सेवक लागत नाही. मग ही गोष्ट खरी आहे का? आम्हाला ही शाळा जॉईन करायला परवडेल का? पहिली ते 5वी साठी किती पगार राहील? 6वी ते 8वी साठी पगार किती राहील? 9वी 10वी साठी किती राहील? आणि 11वी 12वी साठी किती राहील? हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं अत्यंत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, अत्यंत विश्वासाने हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही काळजी करू नका. सध्याचे जे नियम आहेत किंवा सध्याचा महागाई भत्ता आहे किंवा सध्याचे जे काही दर आहे, राज्य शासनाचे जे नियम आहेत त्यानुसार हा मी तुम्हाला जी आहे ती माहिती देत आहे. बघा, समजा जर तुमची निवड 1 ते 5 साठी जर झाली, ठीक आहे, तर तुम्हाला 100% वरती एवढा पगार मिळतो. किती? 49,640 ग्रामीण भागामध्ये. शहरी भागामध्ये गेला तर तुम्हाला 52,560 रुपये एवढा 100% पगार मिळेल. ठीक आहे, 100% ना, शिक्षण सेवक पूर्ण झालं असेल तर. जर समजा तुम्ही 20% शाळेवरती जर आलात, कोणत्या वर्गासाठी? 1ली ते 5वी साठी, तर तुम्हाला 9,928 आणि शहरामध्ये असाल तर 10,552 एवढा पगार मिळेल. 40% वर जर गेला तर 19,856 रुपये मिळतील ते 40% वरती 1 ते 5 साठी आणि 21,024 रुपये मिळतील शहरी भागामध्ये. 60% असेल तर 29,000 रुपये मिळतील सध्या. आणि जर शहरी भागामध्ये गेला तर तुम्हाला हा किती मिळेल? 31,536 रुपये. 80% वरती जर गेला तर 39,000 रुपये मिळतील तुम्हाला ग्रामीण भागामध्ये, 42,000 रुपये मिळतील तुम्हाला शहरी भागामध्ये. आणि जर 100% वरती गेलं तर हे मी तुम्हाला सांगितलं, 49,000 आणि 52,000. पुढचं बघा, अत्यंत कमी वेळेमध्ये, कारण की आपल्याला टाइम नाही आहे. बिलकुल सीधी बात, नो बकवास. पुढे बघा, समजा जर तुम्ही 6वी ते 10वी कोणीही वर्गावरती लागले तर आता शासनाने निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला त्या ठिकाणी S14 ही स्केल लागेल, बरोबर आहे, S14 ही स्केल लागेल. मग जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये आला तर 65,000 रुपये मिळतील आणि जर शहरी भागामध्ये असाल तर 69,000 रुपये शिक्षण सेवक झाल्यानंतर. पण जर तुम्ही 20, 40, 60% वरती जर आला तर तुम्हाला पगार किती राहील? बघा, 20% वर 13,000 राहील, बरोबर आहे. थोडा फरक आहे ना, शहरी भागामध्ये सुद्धा तेवढंच. 40% ने 26,000 रुपये राहील, इथं 27,000 रुपये राहील शहरी भागामध्ये. 60% वरती जर गेले कोणत्या वर्गासाठी? 6वी ते 10वी साठी, तर 39,000 रुपये राहील आणि इथं राहील 41,000 रुपये. आलं लक्षामध्ये साधारणतः. आता हे काही वरचे आकडे सांगत नाही, हे कमी जास्त होत राहतात. आणि 80% जर असेल तर 52,000 रुपये राहील ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये राहील 55,000 रुपये. हे कुठल्या वर्गासाठी झालं? 6वी ते 10वी साठी. आता 11वी 12वी साठी समजा ज्युनियर कॉलेज असेल आणि जर 20, 40, 60 वर असतील, सध्या एकही कॉलेज 80% वरती नाही आहे. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. काय गोष्ट लक्षात घ्यायची की सध्या कोणतंच महाराष्ट्रामधलं कॉलेज हे 80% वरती ज्युनियर कॉलेज नाही आहे. ठीक आहे, आता त्यांना टप्पा जर वाढला तर 80चा येईल. मग 20% वरती जर गेले, समजा 100% वरती किती राहते? ग्रामीण भागामध्ये 76,000, शहरी भागामध्ये 80,000 रुपये पगार. 20% ने 15,000 रुपये मिळतील, शहरी भागामध्ये 16,000. 40% ने 30,000, शहरी भागामध्ये 32,000. इकडे 45,000 मिळतील 60% ने आणि इकडे मिळतील 48,000 रुपये. आणि सर्वात शेवटचं म्हणजे 80% ने तर त्या ठिकाणी पगारच मिळत नाही. असं अतिशय कमी वेळेमध्ये मी तुम्हाला पगारीचं सूत्र सांगितलेलं आहे. तर प्राधान्यक्रम देताना तुम्हाला यापैकी काय निवडायचं हे तुम्ही निवडू शकता. आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला निशुल्कपणे अत्यंत कमी वेळेत दर्जेदार आणि चांगली माहिती भेटावी, तुमचा टाइमपास होऊ नये. जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचे प्रयत्न चांगले आहेत तर धन्यवाद, मनापासून धन्यवाद.